हॅलो नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीस भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुंबई पोलीस भरती 2024 चा कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतो, कोणत्या कॅटेगरीचं मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतो. टोटल मित्रांनो ग्राउंडसाठी तुम्हाला 3 इव्हेंट असणार आहेत, 100 मीटर, 1600 मीटर आणि गोळाफेक. तिन्ही इव्हेंटचे मिळून तुम्हाला कमीत कमी किती गुण घ्यावे लागतील जेणेकरून तुम्ही मेरिटमध्ये बसाल किंवा तुम्हाला सेकंड स्टेपसाठी बोलवलं जाईल, म्हणजे तुम्हाला लेखी परीक्षेसाठी संधी भेटेल. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला किती गुण घ्यावे लागतील याच्याविषयी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होणार आहे. जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेला नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल. टेलिग्राम चॅनलवरती आपण युट्यूबच्याही अगोदर सर्व अपडेट शेअर करत असतो. चला तर मित्रांनो आपण मेन टॉपिकला सुरुवात करूया. तर बघा, पोलीस भरती 2024 एकूण जागा आहेत मित्रांनो 17,000 प्लस, एकूण अर्ज आलेले आहेत 17 लाख प्लस. वयोमर्यादा मित्रांनो असणार आहे 18 ते 28 वर्ष, आरक्षित प्रवर्ग 18 ते 33 वर्ष. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाई इयत्ता 12वी उत्तीर्ण असावं लागणार आहे. आणि पोलीस बॅट्समन साठी इयत्ता 10वी उत्तीर्ण असेल तरी चालेल. आता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी शारीरिक पात्रता. तर बघा, पुरुषांची जी उंची आहे ती 165 सेंटीमीटर असावी, महिलांची 155 सेंटीमीटर मिनिमम. छाती पुरुषांची छाती न फुगवता 79 सेंटीपेक्षा कमी नसावी. धावणे 100 मीटर धावणे इव्हेंट असणार आहे पुरुषांसाठी आणि धावणे 100 मीटर असणार आहे आणि गोळाफेक असणार आहे 7.260 केजीचा गोळा असेल पुरुषांना. महिलांना 800 मीटर रनिंग आहे, 20 गुण असतील आणि 100 मीटरला 50 गुण असतील आणि गोळाफेक असेल 4 किलोचा गोळा आहे 15 गुण. टोटल 50-50 गुणाची ही शारीरिक चाचणी होणार आहे महिलांची आणि पुरुषांची सुद्धा. आता यामध्ये तुम्हाला किती गुण मिळवणे आवश्यक आहे, म्हणजे तुमचं 2024 चा कट ऑफ किती जाऊ शकतो CP मुंबईचा, याच्याविषयी माहिती देणार आहे. त्यापूर्वी लेखी परीक्षेचा मुद्दा समजून घ्या. तर टोटल मित्रांनो तुम्हाला 4 विषय आहेत, गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी. हे 4 विषय आहेत. 25 प्रश्न, प्रत्येक विषयाला 25 प्रश्न आहेत आणि 25 गुण आहेत. अशी तुमच्या 100 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे. आता आपण कट ऑफ कडे जाऊया. तर ग्राउंडचा कट ऑफ किती लागेल, तर बघा, मुंबई पोलीस ग्राउंड कट ऑफ 2024 हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. या रेंज मध्ये मित्रांनो तुमचा कट ऑफ जाऊ शकतो. ठीक आहे. या ठिकाणी बघा, कॅटेगरीनुसार कट ऑफ दिलेला आहे. ओपनचा कट ऑफ, SC कॅटेगरीचा कट ऑफ किती जाऊ शकतो, ST कॅटेगरी, VJ, NTB, NTC, NTD, त्यानंतर SBC, OBC, EWS, ओपन सर्व कॅटेगरीचा कट ऑफ सांगितलेला आहे कॅटेगरीनुसार. या ठिकाणी बघा, जनरलचा किती लागू शकतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. वुमनचा किती लागू शकतो म्हणजे महिलांचा. स्पोर्ट कोटामधून ज्यांचा फॉर्म आहे त्यांचा किती लागू शकतो. प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे प्रकल्पग्रस्त वाल्यांचा किती लागेल. अर्थवेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त कट ऑफ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडंटचा किती लागू शकतो, पार्ट टाइम करणाऱ्यांचा किती लागू शकतो. त्यानंतर पोलीस चाइल्ड असेल म्हणजे पोलीस पाल्याचा कट ऑफ किती लागू शकतो. या ठिकाणी बघा, ग्राउंडचं मेरिट या रेंज मध्ये तुमचं लागणार आहे. त्यानुसार मित्रांनो तुमची ग्राउंडची तयारी पाहिजे. होमगार्डचं बघू शकता या ठिकाणी मेरिट कितीपर्यंत जाऊ शकतो. त्यानंतर अनाथचं बघा, 25 असेल तरी काफी आहे, म्हणजे फक्त पास होणं गरजेचं आहे. मिनिमम 25 ला पास असतं म्हणजे 50% ला. ठीक आहे. या रेंज मध्ये मित्रांनो तुमच्या कट ऑफ लागण्याचे पूर्णपणे चान्सेस असतील. तर जेवढे तुम्हाला शक्य होतील तेवढे जास्तीत जास्त याच्यापेक्षा मार्क घेण्याचा प्रयत्न करा. थँक्स फॉर वॉचिंग.